हे असं काहीतरी ना मी पहिल्यांदा आयुष्यात केलं होतं. आता काय ते मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्यासाठी रुटीन शेअर करते. आज आहे ना दीप अमावस्या होती, म्हणजेच गटारी पौर्णिमा गटारी अमावस्या सॉरी. तर त्याच्यासाठी मी मस्त देवांची पूजा वगैरे पहिले केली. हेअर वॉश वगैरे आज केला होता आणि ना आज काय माहिती काय झालं होतं, म्हणजे कुठल्या गोष्टीत मूड नव्हता, कुठल्या गोष्टी करू वाटत नव्हतं. पण नाही, नाही म्हणता म्हणता आहे ना माझ्याकडून भरपूर असे कामं करून घेतलेत आज देवानी. मेन तर आहे ना मी पूर्ण किचनची क्लिनिंग करून घेतली, कारण की आता सणसूद येतोय. सो त्यामुळे म्हटलं चला पटकन आपले एक एक काम आहेत ना, जे काही होतात आहेत ना ते आवरून घ्यावे. आता बाय द वे ना तुम्ही तिथे मागे तो बघताय, तो माझा पोळपाट आहे. आता ह्यांना मी मागं लागले होते, मला पोळपाट घेऊन द्या, पोळपाट घेऊन द्या. पण आमच्या अहोंनी माझं म्हणणं काही जरा जास्तच मनावर घेतलं होतं आणि मला डायरेक्ट ग्रेनाईटचा पोळपाट बनवून दिला. त्यानंतर घरातली बेसिक कामं आवरून घेतली. त्यानंतर बाहेर एक काम होतं ते करायला पटकन जाऊन आलो. त्यानंतर संध्याकाळी ना जेवणाची तयारी केली. मस्त जेवणामध्ये पनीरची भाजी, चपात्या आणि ना नंतर शेवटी मी कणकीचे दिवेसुद्धा केले होते. आता बाय द वे ना ह्या गोष्टीमध्ये माझं काही चुकत असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. ही गोष्ट मी पहिल्यांदाच करत होते. सो म्हटलं करायचे असतात आपल्या देवांसाठी. सो मी स्वामींसाठी आणि शंकर महाराजांसाठी इतके छान असे दिवे केले होते 5च. जर काही नेक्स्ट टाईम नक्की मला कॉमेंट करून सांगा, जर काही ॲडिशनल करायचं असेल तर. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.